राष्ट्रीय महामार्गावरचे सर्व टोल बंद करावे, त्याऐवजी वार्षिक एक रकमी टोल भरण्याची तरतूद करावी। या ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या मागणीला मुंबई पुण्यातल्या टोल अभ्यासक आणि आरटीए कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलाय। त्यामुळे मनुष्यबळ, वेळ, इंधन वाचेल, तसंच भ्रष्टाचारही कमी होईल असा दावा टोल अभ्यासकांनी केलाय। याच मुद्द्यावर त्यांच्याशी बातचीत केली आमचे मुंबईचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। दर काही महिन्यांनी टोलचा विषय हा चर्चेत असतो आणि याच टोलच्या संदर्भात टोलचे जे अभ्यासक आहेत किंवा आरटीआय ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती मुंबईमध्ये पार पडलेली आहे। नेमकं या बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे किंवा या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत हे सगळे टोलचे अभ्यासक आहेत, त्यांच्याशीच आपण बातचीत करणार आहोत। जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमधून काय नेमका निर्णय घेण्यात आलेला आहे? ॲक्शन व्हावी, काहीतरी सरकारकडनं ठोस पावलं उचलली जावीत याकरता खरं म्हणजे आज पुणे आणि मुंबईतले सगळे आरटीआय ॲक्टिव्हिस्ट या विषयात ते एकत्र आले होते आणि त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये विविध टोलच्या विषयावर चर्चा झाली, ज्यामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवे पासून ते नॅशनल लेवलच्या टोलपर्यंतची जो काही टोल कलेक्शन पूर्ण वर्षाचं नॅशनल हायवेवर होतं राईट, त्याच्या अगेन्स्ट आम्ही तुम्हाला अपफ्रंट पेमेंट देतो। कोण? ट्रान्सपोर्ट कम्युनिटी म्हणा किंवा स्पेसिफिकली ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे ते प्रपोजल ऑफिशियली दिलेलं आहे। तर नुकसान वाचावं, कमी व्हावं आणि ही आज जी मोदी साहेबांची जी मुवमेंट आहे कॅशलेस अँड डिजिटल, याला हे प्रपोजल एकदम सपोर्ट करतं। म्हणून ते प्रपोजल केंद्र सरकारने त्वरित अंमलात आणावं ही मागणी आम्ही आग्रही मागणी आम्ही सगळं मिळून आम्ही केलेली आहे। जी प्रचंड गर्दी टोल नाक्यावरती होते, इंधनाचा खर्च होतो आणि एक प्रकारचा इन्स्पेक्टर राज हा सुद्धा सर्व टोल नाक्यावरती दिसून येत आहेत। जी छुपी जी लूट आहे ती थांबवण्याचा जो उद्देश स्वतः त्या असोसिएशनचा आहे, सामान्य जनतेचा आहे आणि शेवटी शासनाचा सुद्धा आहे। खरं पाहिजे तर अशा प्रस्तावाला ताबडतोब मान्यता देऊन शासनाने एक चांगलं पाऊल उचलणं आवश्यक आहे, जेणेकरून कॅशलेस किंवा डिजिटल इंडिया या दिशेने आपण पुढे जाऊ शकतो। जर देशाचा एकूण 1,25,000 1,30,000 जे काही ट्रान्सपोर्टर आहेत त्याची जी ॲक्च्युअल व्हायकल जात असतात त्या रोडवरून त्याची अंडर रिपोर्टिंग दाखवत असल्यामुळे आणि ती म्हणजे जर दाखवताना कलेक्शन दाखवतात नॅशनल हायवेचं 14,000 करोडचं आणि त्याच्यापेक्षा ते जास्त असावं आणि मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशन ते त्याच्यापेक्षा जास्त द्यायला तयार आहे, तरीसुद्धा ते घेत नाही कारण त्याच्यामध्ये अंडर रिपोर्टिंग आहे। आणि ह्या सगळ्या कारणांमुळे आणि तो त्यातला भ्रष्टाचार, त्यातला पैसा आणि त्यातून मिळत असलेली राजकीय नेत्यांपासून ते सर्व लोकांना मिळत असलेली मलाई, ह्याच्यासाठी म्हणून हे सगळा कारभार कदाचित स्वीकारला जात नसावा। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसा, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।